आपल्या शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षराचा पहाटेच गजर होतो आणि त्यामुळे मग ती पटकन जागी होते आणि अधिपतीला सुद्धा झोपेतून उठवते. अधिपती तिला विचारत असतो की काय झालं मास्तरीनबाई, एवढा लवकर का उठवलत मला? आणि त्यावर अक्षरा म्हणते की अधिपती, आपल्याला जायचं आहे ना, पहाटेचे 4 वाजलेत, तुम्ही पटकन आवरून घ्या. आणि त्यावर अधिपती मोठ्याने आळस देतो. तर अक्षरा त्याच्यावर ओरडत म्हणते की हे काय चाललंय तुमचं, कोणालाही कळू नये म्हणून मी रूममधील लाईटसुद्धा लावली नाही आणि तुम्ही मोठ्याने आळस का देताय? त्यावर अधिपती तिला विचारतो, म्हणजे आपण घरात कोणाला काही सांगून नाही जायचं का? आणि त्यावर अक्षरा म्हणते, नाही, घरात कोणालाही काही सांगायची गरज नाही. मात्र अधिपती म्हणत असतो की आपण निदान आईसाहेबांना तरी सांगू, नाही तर त्यांना काळजी वाटत राहील. मात्र अक्षरा त्याला स्पष्टपणे सांगते की आजच्या दिवशी तुम्ही सगळं काही माझं ऐकणार आहात, त्यामुळे तुम्ही प्लीज कोणालाही काही सांगू नका आणि आता पटकन तयार व्हा. आणि त्यावर अधिपती नाईलाजाने हो म्हणतो. त्यानंतर ते दोघेजण तयार होऊन घरातून बाहेर पडतात. मात्र अधिपती सतत म्हणत असतो की आपण निदान आईसाहेबांना तरी सांगू. मात्र अक्षरा स्पष्टपणे नकार देते. नंतर सकाळी धनाजी नाश्त्याची तयारी करत असतो. दुर्गी आणि चंचीसुद्धा किचनमध्येच असतात. त्याचवेळी आजी त्या ठिकाणी येते. ती धनाजीला विचारते की आज एवढा उशीर का झाला? त्यावर तो चंचीकडे बघत म्हणतो, कारण यांचं वातावरण तापलं आहे ना म्हणून. त्यामुळे आजी या दोघींना काय झालं आहे ते विचारते, पण त्यावर चंची काही उत्तर देत नाही. आणि मग त्यानंतर दुर्गी धनाजीला सांगते की तू पटकन नाश्ता बनव, मी ताईला देऊन येते. तर चंची म्हणत असते की मी जाते आणि मावशीला नाश्ता देते. मात्र दुर्गी तिला थांबवते. ती म्हणते की काल तू काय केलं आहे आठवतंय ना, आता उगाच ताईच्या समोर जाऊ नको, नाहीतर ती काहीतरी फेकून मारेल तुला. आणि त्यावर चंची हो म्हणत गप्प बसते. मात्र त्यानंतर तिच्या लक्षात येतं की अधिपती आणि अक्षरा अजून उठले नाही आहेत, त्यामुळे ती लगेच त्यांच्या रूमकडे जाण्यासाठी निघते. तर दुर्गी भुवनेश्वरीसाठी चहा नाश्ता घेऊन तिच्या रूममध्ये जाते. त्यानंतर ती भुवनेश्वरीला विचारत असते की ताई, तुला त्या सुनबाईला घराबाहेर काढायचं होतं आणि तू तिला घराबाहेर काढलंसुद्धा, मग असं अचानक काय झालं की तू तिला एवढ्या तातडीने पुन्हा घरात घेऊन आली? काही प्रॉब्लेम आहे का? आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की आम्ही सांगितलं तरी तुला काही कळणार नाही. त्यावर दुर्गी म्हणते, हो ताई, तुझ्या पुढे आमची अक्कल शून्य आहे, पण नेमकं काय झालं आहे? मला काळजी वाटत होती म्हणून विचारलं. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की तुम्ही 1 पाऊल पुढचा विचार करता आणि मी 100 पावलं पुढचा विचार करते. तर त्याचवेळी चंची धावत पळत त्या ठिकाणी येते आणि ती भुवनेश्वरीला सांगते की ती अक्षरा आणि अधिपती त्यांच्या खोलीत नाही आहेत. त्यावर भुवनेश्वरी विचारते, नाही आहेत म्हणजे कुठे गेले? त्यावर चंची सांगते की मलाही माहीत नाही, मी सगळ्या घरभर त्या दोघांना शोधलं, पण त्यांचा कुठेही पत्ता नाही. आणि मग त्यामुळे त्या सगळ्यांना प्रश्न पडतो की ते दोघेजण नक्की कधी आणि कुठे गेले असतील. दुर्गी म्हणत असते की मी सकाळी 5:30 वाजता उठले होते, तेव्हा त्यांच्या रूमचा दरवाजा बंदच होता, म्हणजे नक्कीच ते त्याआधी गेले असणार. तर भुवनेश्वरीसुद्धा म्हणत असते, जर ते 5:30च्या आधी गेले असतील म्हणजे नक्कीच आत्तापर्यंत तिथे पोहोचले असतील. त्यावर दुर्गी विचारते, कुठे ताई? तुला माहिती आहे का ते कुठे गेले आहेत ते? मात्र भुवनेश्वरी म्हणते की मला कसं माहीत असेल, जा तू त्यांना फोन कर. मात्र दुर्गी सांगते की माझ्याकडे फोन नाही आहे. त्यामुळे मग भुवनेश्वरी स्वतःच्याच मोबाईलवरून अधिपतींना कॉल करते. तर दुसरीकडे अक्षरा अधिपतीला घेऊन नाशिकला जाण्यासाठी निघालेली असते. मात्र भुवनेश्वरीचा कॉल आल्याने अधिपती गाडी बाजूला घेतो आणि तिचा कॉल रिसीव करण्यासाठी जातो, पण अक्षरा त्याला थांबवते. ती अधिपतीला सांगत असते की तुम्ही प्लीज कॉल रिसीव करू नका. मात्र अधिपती म्हणत असतो की असं कसं मास्तरीनबाई, आईसाहेबांना काळजी वाटत असेल, आपण त्यांना काही सांगितलंसुद्धा नाही, आम्ही त्यांना सांगतो की आम्ही सुखरूप आहोत. मात्र अक्षरा म्हणते की अधिपती प्लीज तुम्ही तो कॉल रिसीव करू नका. आणि तेवढ्या वेळात तो कॉल कट होतो. त्यामुळे मग अधिपती काहीच बोलत नाही. तर इकडे भुवनेश्वरीसुद्धा नाराज झालेली असते. तर चंची हसतच दुर्गीला म्हणत असते की आधी तर अधिपती मावशीला न सांगता शाळेत जायचे आणि आता तर तिचा फोनसुद्धा घेत नाहीये. वारं उलट्या दिशेने व्हायला लागले. मात्र दुर्गी तिला गप्प बसायला सांगते. आणि मग त्यानंतर ती भुवनेश्वरीला विचारते की काय झालं ताई, सुनबाईला घरात आणून चूक तर झाली नाही ना? आणि त्यावर भुवनेश्वरी चिडून म्हणते की आता तू आम्हाला सांगणार का चूक काय आणि बरोबर काय ते? त्यावर दुर्गी म्हणते, तसं नाही ग ताई, पण अधिपतींनी तुझा कॉल रिसीव केला नाही ना म्हणून मी म्हटलं. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की पुढच्या 5 मिनिटांमध्ये अधिपतींचा पुन्हा मला कॉल येईल, जर त्यांनी कॉल केला नाही
तर तू म्हणशील ते मी हारेल आणि ते ऐकून चंची खूपच खुश होते. दुसरीकडे अधिपती सतत अक्षराला म्हणत असतो की आम्हाला एकदा आईसाहेबांना कॉल करू द्या, आम्ही सुखरूप आहोत एवढं तरी त्यांना सांगू द्या. मात्र अक्षरा म्हणत असते की नाही अधिपती, जर तुम्ही त्यांना कॉल केला तर त्या तुम्हाला काहीतरी बोलतील आणि मग पुन्हा तुमची पंचायत होईल, त्यापेक्षा नकोच हे सगळं. तर दुसरीकडे भुवनेश्वरी शांतपणे बसलेली असते. तर चंची एक एक मिनिट मोजत असते. 2 मिनिटं झाल्यानंतर भुवनेश्वरी त्या दोघींना हसतच विचारते की ठरलं का काय मागायचं ते, पण त्या दोघीही नाही म्हणतात. तर भुवनेश्वरी त्यांना सांगत असते की ठरवून घ्या, अजून 3 मिनिटं आहेत तुमच्याकडे. तर दुसरीकडे अधिपती अक्षराकडे खूपच विनवणी करत असतो आणि मग त्यामुळे अक्षरा म्हणते की ठीक आहे, तुम्ही करा मॅडमला फोन, मात्र आपण कुठे आहोत आणि कुठे जातोय हे त्यांना कळू देऊ नका. त्यावर अधिपती म्हणतो पण असं कसं. तर अक्षरा म्हणते पण तुम्हाला तरी माहिती आहे का आपण कुठे जातोय ते. त्यावर अधिपती नाही म्हणतो. तर अक्षरा सांगते मग तुम्ही त्यांनासुद्धा काही सांगू नका. आणि त्यावर अधिपती म्हणतो ठीक आहे आणि तो भुवनेश्वरीला कॉल लावतो. तर इकडे चंची एक एक सेकंद मोजत असते आणि शेवटचे फक्त 9 सेकंद उरलेले असतात आणि तेवढ्यात अधिपतीचा कॉल येतो. त्यामुळे भुवनेश्वरी हसतच त्या दोघींना मोबाईल दाखवते. तर त्या दोघी खूप नाराज होतात आणि खाली मान घालून उभ्या राहतात. इकडे भुवनेश्वरी अधिपतीला विचारत असते की कुठे आहात तुम्ही आणि हे काही नवीन चालू केले, रात्री न सांगता घराबाहेर का गेलात. त्यावर अधिपती म्हणतो की काही नाही आईसाहेब, आम्ही इथे जवळच आलो आहोत, मास्तरीनबाईंना लॉंग ड्राईव्हला जायचं होतं म्हणून, तुम्ही काळजी करू नका, आम्ही संध्याकाळपर्यंत घरी येतो. तर भुवनेश्वरी त्याला विचारत असते पण नक्की कुठे आहात तुम्ही. मात्र अधिपती ते काही सांगत नाही. त्यावर भुवनेश्वरी म्हणते ठीक आहे लवकर घरी या आणि मग ती फोन ठेवून देते. आणि मग ती हसतच चंचीला विचारते की काय झालं, सांगितलं होतं ना तुला 5 मिनिटामध्ये अधिपतींचा फोन येणार. आणि त्यावरती खाली मान घालूनच हो म्हणते. आणि मग भुवनेश्वरी तिला सांगते की एक गोष्ट लक्षात ठेव, लहान तोंडी मोठा घास घेत जाऊ नको. आणि त्यावरती हो म्हणत तेथून निघून जाते. दुसरीकडे अक्षरा आणि अधिपती नाशिकच्या सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. तिथे अक्षरा मालती फुलपगारे म्हणजे फुलपगारे सरांच्या बायकोबद्दल चौकशी करते आणि त्यावेळी तिला समजतं की फुलपगारे सरांच्या बायकोला आज सकाळीच डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे तिला धक्काच बसतो. ती तिथे चौकशी करत असते की त्यांचा एखादा पत्ता किंवा फोन नंबर तुमच्याकडे आहे का. मात्र कोणतीही माहिती तिला त्या हॉस्पिटलमधून मिळत नाही. अधिपतीसुद्धा प्रयत्न करतो, मात्र फुलपगारे सरांबद्दल किंवा त्यांच्या बायकोबद्दल इतर काहीच माहिती मिळत नाही. आणि त्यामुळे अक्षरा खूप नाराज होते. ती अधिपतींना म्हणते की हे सगळं काही तुमच्यामुळे झालं आहे. आणि मग ते दोघेजण पुन्हा कोल्हापूरला जाण्यासाठी निघतात. अधिपती अक्षराला विचारत असतो की मास्तरीनबाई नेमकं काय झालं आम्हाला सांगा, आमच्याशी बोला. मात्र अक्षरा त्याच्याशी एकही शब्द बोलत नाही. ती रडायलाच सुरुवात करते आणि तिची अवस्था बघून अधिपतीला खूप वाईट वाटतं. त्यानंतर ते रात्री उशिराच घरी पोहोचतात. त्याचवेळी चंची त्या ठिकाणी येते आणि अधिपतींना विचारते की तुम्ही नेमके कुठे गेला होता. पण अधिपती तिला काही सांगत नाही आणि तो अक्षराच्या पाठोपाठ रूममध्ये जातो. त्यानंतर तो अक्षरासोबत बोलण्याचा, तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो की फुलपगारे सरांच्या बायकोला डिस्चार्ज मिळाला, यात आमची काय चूक आहे, तुम्ही आमच्याशी का बोला धरलाय. आणि त्यावर अक्षरा म्हणते की तुमचं बरोबर आहे, यात तुमची काही चूक नाही, खरं तर चूक माझी आहे. मी काल मूर्खपणा केला आणि तुमच्यासोबत इथे आले, मी या घरात यायलाच नको होतं. मात्र अक्षराच्या अशा बोलण्यामुळे अधिपती दुखावला जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.